तर मित्रांनो, आता बघा की आपल्याला जर एखादी रिअल इस्टेटची ग्राफिक बनवायची म्हटलं तर आपण काय करणार, तर सोशल मीडियावरती जायचं. रिअल इस्टेटचे म्हणजे कुठलाही बिझनेस तुम्ही त्याच्यामध्ये एडिट करू शकता. तुमचा कोणताही बिझनेस असू द्या, ते सगळ्या प्रकारच्या बिझनेससाठी ते अवेलेबल आहे. आपण काय करूया, आपलं यूट्यूबचं झालं, इंस्टाग्राम पोस्ट झाली, आता फेसबुक पोस्ट आपण घेऊया. तर फेसबुक पोस्ट ही साईज जवळपास सगळ्याच ह्याला चालते, तर जास्त करून फेसबुक पोस्ट करायचं. पण काहीच हरकत नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा, तुम्हाला जे आवडेल ना तसं. तर आता काय करायचं, आपण हा जो आपलं ओपन झालेली स्क्रीन त्याच्यावरती टाकायचं रिअल इस्टेट. ठीक आहे. तर रिअल इस्टेट टाकल्याच्या नंतर आपण काय करायचं, अशा प्रकारे स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर हे सगळे जे ग्राफिक आलेले आहे ना अनप्रोवाले, जे प्रोवाले तर आपल्याला तुम्हाला माहीतच आहे चालत नाही आहे, जे अनप्रोवाले आहे ते घ्यायचे आणि त्याच्यावरती आपल्याला एडिट करायचं, की जसं पाहिजे तसं एडिट करायचं. जी नावं तुम्हाला टाकायची ते तुम्ही नावं टाकू शकता. तर आता बघा, जर सपोज आपण ही ग्राफिक घेतलं, ठीक आहे, तर आता रिअल इस्टेटचं जर टाकायचं म्हणलं तर जो काही तुमचा कंटेंट आहे ना तो कंटेंट घेऊन इकडे टाकायचा. ह्याला मी डिलीट करते आणि ह्या जे नावाला आहे रिअल इस्टेट, तर याला मी स्मॉल करून कलर याचा चेंज करते, जेणेकरून आपल्याला अजून चांगलं दिसेल, अट्रॅक्टिव्ह दिसेल, असं काहीतरी आपण वेगळं करूया. ठीक आहे. तर आता काय करायचं, जर तुम्हाला हा कलर नसेल ना पसंत तर त्या कलरवरती क्लिक करायचं. कलरवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते आणि इकडे कलर दिसतो तुम्हाला. तर त्या बाणावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जो कलर पाहिजे ना तो कलर तुम्ही तिकडे ॲड करू शकता. तुम्हाला स्काय कलर पाहिजे, ब्ल्यू कलर पाहिजे, की अजून ऑरेंज कलर पाहिजे, कसा कलर पाहिजे ना तसं तुम्ही त्याला चेंज करू शकता. ठीक आहे. तर येल्लो कलर छान वाटत आहे, तर असं नाही की वरती येल्लो वापरला म्हणून खाली पण आपण येल्लोच यूज करावा, तर असं नाही आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं, क्लिक केल्याच्या नंतर बाणावरती क्लिक करायचं, बाणावरती क्लिक करून आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हे कलर चेंज करायचे. बघू शकता तुम्ही की किती सगळे छान छान सुंदर पद्धतीचे याच्यामध्ये कलर आपल्याला दिलेले आहे. ब्लॅक कलर छान वाटत आहे म्हणून आपण ब्लॅक कलर ठेवूया. आता एक कॉन्टॅक्टचं जे नाव आहे ना ते ठेवायचं आहे, पण खालचा मोबाईल नंबर आपल्याला डिलीट करून तिथे आपला नंबर ॲड करायचा आहे. तो टॅक्समध्ये जायचं. टॅक्समध्ये गेल्याच्या नंतर पण तुम्हाला एक नवीन आयडिया मी सांगते की बघा, अशा पद्धतीने खूप सारे इकडे नावं आहेत की ते आपल्याला डिझायनिंगमध्ये यूज करू शकतात अगदी फ्रीमध्ये. पण आता हे जे काही प्रोडक्ट आहे, न्यू मेनू आहे, सोल्युशन आहे, तर अशा प्रकारे जे नाव तुम्हाला पाहिजे ना ते नाव तुम्ही घेऊन तिकडे आपल्या ह्याच्यामध्ये हे करायचं, टाईप करायचं. ठीक आहे. तर आता मी याच्यामधलं नाव तर नाहीच घेते, कारण ऑलरेडी मला तिकडे नावं आहे, तर त्याच्यावरती आपण घेऊया. आणि हे जे आहे स्मॉल बिग आहे, ॲड टॅक्स आणि ॲड हेडिंग. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला नाव घ्यायचं असेल ना तर तुम्ही कुठलंही नाव घेऊन मोबाईल नंबर त्याच्यावरती टाकून, जर मोबाईल नंबरच्या खाली मोबाईल नंबरचं ग्राफिक दिलं अशा पद्धतीने आणि त्याचा कलर चेंज केला ना तर हे झालं आपलं पोस्टर बनवणे. तर बघा, तुम्हाला आता सपोज हा माझा मोबाईल नंबरच टाकला आहे मी इकडे, तर मी मोबाईल नंबर पण टाकून देते माझा, की जेणेकरून तुम्हाला पटकन लक्षात येईल. ठीक आहे. तर मी आता नंबर टाकते 86. ठीक आहे. तर हा झाला मोबाईल नंबर. तर अशा पद्धतीने हे जे नाव आहे ना त्यांचं ते आपल्याला डिलीट करायचं आहे आणि ह्याच्यावरती बुक नाववरती क्लिक करून जो आपला कंटेंट आहे, जर आपण सपोज बेस्ट ऑफर देत असेल तर टॅक्समध्ये जायचं, टॅक्समधून ॲड हेडिंग नाव घ्यायचं आणि आपण नाव टाकायचं बेस्ट ऑफर. ठीक आहे. तर बेस्ट ऑफर टाकल्याच्या नंतर आता तुम्हाला जर असं करायचं असेल, त्याला अजून कुठे नेऊन सोडायचं असेल, इकडे सोडायचं असेल, याला खाली घेऊन यायचं असेल, किंवा हे जे काही बेस्ट ऑफर आहे ह्याला जरी आपण अशा पद्धतीने घेऊन गेलो तरी आपल्याला ते परवडतं. तर बघा, आपल्याला जर सपोज एलिमेंट्समध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला इतरही फंक्शन दिसतात, की जर सपोज आपल्याला कलर घ्यायचा म्हटलं, एखादा चौरस घ्यायचा म्हटलं तर तुम्ही याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे चौरस घेऊ शकता आणि या गोलवरती क्लिक करून ह्या गोलला तुम्हाला कुठे टाकायचे ते तुम्ही ठरवू शकता. बघा,
तर ह्या गोलवरती पण तुम्ही काही नाव टाकू शकता. तर बघा टॅक्समध्ये जायचं आणि टॅक्समधून आपल्याला एक नाव घेऊन त्याच्यावरती आता मी सध्या तरी ऑफरच नाव टाकते. तर ऑफरवरती क्लिक करायचं आणि ऑफरवरती क्लिक केल्याच्या नंतर ते नाव इकडं आणून सोडायचं आणि त्याचा कलर चेंज करायचा. एमध्ये जाऊन जो कलर पाहिजे ना तो कलर आपण इकडे घ्यायचा आपल्या आवडीचा. ठीक आहे. तर तुम्ही बॅकग्राऊंडचा पण हे कलर चेंज करू शकता, जसा पाहिजे ना तसं तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जे योग्य वाटेल ना तर तो कलर तुम्ही तिकडे टाकायचा.